नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो. मग चला माझ्यासोबत कुठे? भूतांच्या जगात. आपण आज जो अनुभव ऐकणार आहोत तो चॅनलच्या सबस्क्रायबर मीनल चौधरी यांनी आपल्याला पाठवला आहे, ज्या मूळच्या मुंबईच्या रहिवासी असून 2001 मध्ये मुंबईमधील खेतवाडी चाळीत राहत असताना त्यांच्या पाहण्यात आला आहे. आणि आज आपण ज्या प्रकाराबद्दल ऐकणार आहोत ना, तो प्रकार मी स्वतःसुद्धा माझ्या आईची आई म्हणजे माझी आजी हिच्या गळ्यात पाहिलेला आहे. आणि तो प्रकार आहे सवतीचं पान. मित्रांनो, मी जेव्हा माझ्या आजीला या प्रकाराबद्दल विचारलं होतं तेव्हा तिने सांगितलं होतं, आपल्या हिंदू धर्मात जेव्हा कोणी पुरुष दुसरं लग्न करतो तेव्हा पहिल्या मृत पत्नीचं लग्नातलं तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र दुसऱ्या पत्नीच्या म्हणजे सवतीच्या गळ्यात घातलं जातं. एक छोटं सोन्याचं पान ज्यावर एका स्त्रीचा आकार रेखाटलेला असतो आणि बाजूला काळे मणी असतात, त्याला सवतीचं पान असं म्हणतात. साधारणपणे हे सवतीचं पान तेव्हा घातलं जातं जेव्हा पहिली पत्नी मृत असते आणि त्या मृत पत्नीच्या आत्म्याचा आपल्या सवतीच्या संसाराला तळतळाट लागतो. मंडळींनो, कधीकधी हा सवतीचा तळतळाट नुसता सवतीलाच लागत नाही तर तिच्या नवऱ्याच्या घरातल्यांना सुद्धा भोगावा लागतो. कधीकधी मृत्यूयोग नसताना सुद्धा त्या तळतळाटाने घराला सुतक लागतं, ठणठणीत माणसं मरू लागतात. आणि मग अशा या सवतीच्या तळतळाटाच्या कोपापासून वाचण्यासाठी हे सवतीचं पान बनवून ते नव्या नवरीला घालायला दिलं जातं, ज्याने तिच्या जीवनात येणाऱ्या सवतीच्या प्रकोपाला आळा बसतो. ही माहिती मला माझ्या आजीने पुरवली होती, पण कधी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशी शेअर करावी लागेल असं वाटलं नव्हतं. असो, तर आता आपण मीनलताई यांच्या अनुभवाकडे वळू. तर आज मी ज्या सवतीच्या पानाबद्दल सांगितलं ते जर घातलंच नाही तर मग काय होईल? प्रकांड अशा वाईट घटनांची झळ भोगावी लागेल का? अकस्मात अतर्कणीय घटना घडतील का? जाणून घेण्यासाठी ऐका आजचा सत्य अनुभव. 2001 साल, मुंबई. मनोहर ठाकूर हे मूळचे गडचिरोलीचे रहिवासी. जन्मभूमी गडचिरोली पण कर्मभूमी मुंबई होती. नुकतेच 2 महिन्या अगोदर ते गावी गेलेले आणि मग दुसरं लग्न करून पुन्हा नव्या बायकोसहित म्हणजे प्रियासोबत मुंबईतल्या चाळीत राहत्या घरी आले. मीनल यांच्या सांगण्यानुसार 4 वर्षा अगोदर मनोहर प्रथम मुंबईमध्ये कामानिमित्त आलेले. तेव्हा मुंबईत एका कंपनीत काम करता करता त्यांची ओळख एका मुलीशी झाली, जिचं नाव कानी. लग्नाला 3 वर्ष झाली. सर्व काही व्यवस्थित सुरू होतं आणि अचानक एके दिवशी कानीचा झोपेत अटॅक येऊन मृत्यू झाला. मरताना त्या प्रेताचे सताड उघडे डोळे, आ वासलेलं तोंड मनोहर रावांच्या चेहऱ्याकडे रात्रभर एकटक पाहत होतं, जणू मेल्यानंतरही तिचं प्रेम संपलं नसावं. जाताना तिने मनोहर यांना डोळे भरून पाहिलेलं. मनोहरच्या प्रथम पत्नीच्या निधनाने ते फार खचून गेले, म्हणून त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी मुलाचं आयुष्य बर्बाद व्हायला नको यासाठी मनोहरच्या आईवडिलांनी त्याला गावी बोलवून घेतलं आणि तिथेच त्यांची समजूत काढली. पण मनोहरचं आपल्या प्रथम पत्नीवर जीवापाड प्रेम, म्हणून त्यांनी दुसरं लग्न करायचंच नाही असं ठरवलं. पण त्यांच्या आईवडिलांना त्यांच्या पुढच्या आयुष्याची काळजी होती. मनोहरचं वय फक्त 29 वर्ष. पुढचं आयुष्य अविवाहित घालवणं म्हणजे बर्बाद होणं आणि स्वतःच्या डोळ्यासमोर आपल्या मुलाचं आयुष्य बर्बाद होताना कोणते आईवडील पाहू शकतात?
म्हणून मनोहररावांच्या आईवडिलांनी त्यांना खूप समजवलं, तुझी बायको मेली आहे, झालं गेलं विसर, आता दुसरं लग्न कर, पुढील आयुष्याची सुरुवात कर, असा वेड्यासारखा वागू नकोस. म्हातारपणात कुणीतरी आसरा द्यायला लागतोच. आपल्या आईवडिलांचं बोलणं मनोहरच्या जिव्हारी लागलं आणि त्यांना ते पटलं, म्हणून त्यांनी लग्नाला होकार दिला. शेवटी 2 महिने झाले आणि लग्न करून मनोहर आपल्या नव्या बायकोसोबत म्हणजे प्रियासोबत मुंबईतल्या खेतवाडीमधील चाळीत राहायला आले. मनोहरची बाकी फॅमिली म्हणजे आई वडील, लग्न झालेला लहान भाऊ, त्याची बायको, हा सारा परिवार गावी राहत. इकडे चाळीतलं घर तसं म्हणायला जास्त मोठं नव्हतं. साधा हॉलमध्येच भिंतीवर देव मांडलेले, बाजूला किचनची खोली आणि हाकेच्या अंतरावर बाथरूम. अशा खोलीत 2.5 महिने यांचा संसार अगदी छान रंगला. शांतता ही वादळापूर्वीची चाहूल असते. वाईट घडण्याअगोदर सुख खूप हसवतं आणि मग दुःखाचा विरह सुरू होतो. तसंच झालं. मनोहर आणि प्रियाबाई यांचं लग्न होऊन 6 महिने देखील उलटले नसतील. अशात एका छानशा सकाळी मनोहर कामाला जायला निघालेले. दरवाजात बुटं घालत ते उभे होते. प्रियाने त्यांना जेवणाचा डबा दिला. तोच मनोहरला कॉल आला, जो एक सुटकाचा संदेश घेऊन आलेला. त्या कॉलवरची माहिती ऐकून मनोहरचा चेहरा खारकन उतरला. धक्का बसल्यागत ते धपकन खाली कोसळले. फोनवर अशी वाईट वार्ता मिळाली का मनोहरचा लहान भाऊ याचं घरात विंचू चावून उपचारादरम्यान निधन झालं. त्यासहित मिनल यांनी एक भीतीदायक, अंगावर निवडुंग फुटवणारी एक घटना सांगितली. ती म्हणजे मनोहरच्या भावाची मरणा अगोदरची इच्छा होती का मोठ्या भावानेच त्याच्या चितेला अग्नी द्यावा. आता मुंबईवरून गडचिरोली म्हणजे साधारण 1 दिवसाचा प्रवास. मग मृतदेह ठेवणार तरी कसा? म्हणूनच मनोहरच्या घरातल्यांनी त्याच्या भावाचा मृतदेह घराच्या अंगणात ठेवला. खाली मीठ पसरवून प्रेत पाठीवर झोपवलं आणि मृताच्या हाताला, पायाला, डोकं, नाक, कान, साऱ्या देहाला अंगभर हळद लावली, ज्याने प्रेतातून वास बाहेर पडायला नको. प्रेत अशा अवस्थेत बाहेर ठेवण्यात आलं, ज्याने गावात भीती तर पसरलीच. मनोहर आणि प्रिया जेव्हा गावी पोहोचले तेव्हा प्रथम त्यांनी प्रेताचं दर्शन घेतलं. पण नेमक्या प्रियाबाई जेव्हा मैताचं दर्शन घ्यायला गेल्या तेव्हा नकळत त्यांचा तोल गेला आणि त्या प्रेतावर पडल्या. पण वेळीच त्यांनी प्रेताच्या छातीवर हात ठेवून स्वतःला सावरलं. पण त्यावेळी त्यांनी प्रेताचं खूप जवळून निरीक्षण केलं. त्या प्रेताचे वटारल्यासारखे डोळे, तोंडाचा असा काही आ वाचला होता, न जाणो मरण्याअगोदर त्यांनी काय भयान दृश्य पाहिलं असावं. मैताची अवस्था अशी होती का मरताना मनोहरच्या भावाने नक्कीच काहीतरी भयंकर पाहिलंय असं लोक म्हणायची. आणि हेच प्रियाबाईंनी सुद्धा ऐकलं. लोक तर इतकं सुद्धा म्हणत होते का विंचूच्या रूपात काहीतरी वेगळंच डसलंय. त्यानंतर गावातील स्मशानात प्रेत जाळण्यात आलं. सुतक काळापर्यंत हे जोडपं गावीच राहिलं. पिंड शिवण्याचा विधी सुरू झाला. तेव्हा मात्र अजबच घडलं. पिंडाला शिवण्यासाठी कावळा येत होता, पण पिंडाजवळ येताच कोणाला तरी घाबरून पंख फडफडवत उडत मागे जायचा. पण आश्चर्य करणारी गोष्ट अशी का पिंडाच्या आजूबाजूला कोणीही उभं नव्हतं. दुपारचे 12 वाजले, जी वेळ अमानवीय शक्तींची वेळ म्हणून ओळखली जाते. शेवटी सगळ्यांनी कंटाळून गाय आणून तिच्याकडून पिंड शिवून घ्यायचं असं ठरवलं. मनोहरच्या लहान भावाच्या पत्नी यशोदा यांच्या मनावर नवऱ्याच्या अचानक जाण्याने आघात झाला. 13वं होईपर्यंत त्या कुणाशी चकार शब्दसुद्धा बोलल्या नाही. एकटक शून्य नजरेने
समोर पाहत खोलीतल्या पलंगावर बसलेल्या असायच्या. नवरा मेल्यावर बायकोने रडून दुःख हलकं करायचं, पण यशोदा रडल्या नव्हत्या. त्यांना असा काही जबरदस्त धक्का बसला का त्या पार खुळ्यागत वागू लागल्या. जेवत नव्हत्या. केस अस्ताव्यस्त मोकळे सोडलेले. अंगावर एकच साडी घातलेली असायची. खोलीत एकट्याच हसायच्या. अंधारात एकट्याच कुणाशी तरी वाकुल्या दाखवत बोलायच्या. एखाद्या लहान मुलासारख्या मरकट चाळे करायच्या. मनोहर याच्या घरातील सदस्याचं निधन होऊन आता 2 महिने उलटले. सर्वजण कसे तरी सावरले, पण सुतक जणू त्या घरावर ठाण मांडून बसलेलं. कारण भावाच्या दुःखातून मनोहर आणि त्याचं कुटुंब सावरतंय ना सावरतंय तोच. एके रात्री मनोहर, प्रियाबाई नेहमीसारखे घरात झोपलेले असताना रात्री 11च्या दरम्यान मनोहररावांचा फोन वाजला आणि त्याच रात्री त्यांना सुतकाची एक भयानक वार्ता कळाली. ती म्हणजे मनोहररावांच्या भावाच्या बायकोने, यशोदेने स्वतःला खोलीत बंद करून धारदार सुरीने दोन्ही हाताच्या नसा कापून स्वतःचं जीवन संपवलं. मनोहररावांच्या वहिनीचे अंतिम संस्कार पार पाडण्यात आले. यावेळी मनोहरसाठी कुणी थांबलं नाही, पण घरातल्या माणसाचं निधन झालं म्हणून सूतक काळ सुरू होऊन 3 दिवसानंतर का असेना मनोहर आणि प्रियाबाई दोघेही पुन्हा गावाला गेले. तेव्हा त्या रात्री प्रियाबाईंना सासूकडून काही माहिती कळाली. प्रियाबाईंच्या सासू रमाबाई सांगत होत्या, मी डोळे बंद करून देवासमोर हात जोडून उभी होते, पण त्या बंद डोळ्या आडून सुद्धा कोणीतरी मागून स्वयंपाकघरात गेल्याची जाणीव झाली. म्हणून एक वेळ डोळे उघडून रमाबाईंनी उजव्या बाजूला पाहिलं. तेव्हा त्यांची वेडी झालेली लहान सून, तिने स्वयंपाकघरातून साडीत काहीतरी लपवून आणलेलं. रमाबाईंनी जेव्हा तिच्याकडे पाहिलं तेव्हा दात विचकत हसली. रमाबाईंनी तिला विचारलं सुद्धा, काय ग, काय घेऊन चाललीस? त्यावर तिने फक्त जोरजोरात मान हलवत, काही नाही असं म्हटलं. रमाबाईंनी विचार केला, काहीतरी खायला घेऊन जात असेल. तसंही तिने वेड लागल्यापासून खूपदा साडीखाली खायला लपून नेलेलं रमाबाईंनी पाहिलेलं. रमाबाईंची लहान सून खोलीत शिरली आणि तिने दरवाजा आतून लावून घेतला. रमाबाईंच्या मनाला कसली तरी भीती जाणवली, पण त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. 5-6 मिनिटांनी पूजा आटपली आणि त्या बाजूच्या शेजारच्यांच्या घरी बसायला निघून गेल्या. अर्ध्या तासाने पुन्हा परत आल्या. तेव्हा त्यांना एक गोष्ट खटकली. खोलीत गेलेली त्यांची सून अद्याप बाहेर आली नव्हती. दरवाजा तसाच बंद. आणि तेव्हा रमाबाईंची नजर दरवाजाच्या खाली गेली. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. दरवाजाच्या खालच्या फटीतून पाण्यासारखं लाल रक्त बाहेर आलेलं आणि फरशी गडद लालसर रंगाने रंगलेली. त्या रक्ताचा डोक्याला झिंझिण्या आणणारा वास घरभर पसरलेला. रक्त पाहून रमाबाई घाबरल्या. शेवटी 5-6 शेजाऱ्यांना बोलवून त्यांनी दरवाजा तोडून टाकला. रमाबाई मनोमन देवाला साकडं घालत होत्या, काही अघटित न घडो. पण देवाने जणू पाठ फिरवली. सर्व माणसं खोलीत घुसली. खोलीत एक मोठा बेड होता. आतमध्ये सफेद ट्यूब पेटलेली आणि त्या सफेद ट्यूबच्या उजेडात रमाबाईंच्या छोट्या सुनेचं प्रेत बेडवर पाठीवर पडलेलं. प्रेताचे सताड उघडे डोळे छताला खिळलेले, डोक्यावरचे केस बेडवर पसरलेले, दोन्ही हात वर केलेले. उजव्या हाताच्या उघड्या मुठीत मोठी सुरी होती आणि सुरीच्या पातीला लाल रक्त लागलेलं. दोन्ही हातांच्या नसांवरची कातडी कापलेली दिसत होती आणि त्या कापलेल्या कातडीतून बाहेर पडलेलं रक्त खोलीतल्या साऱ्या भिंती, खालची फरशी, खोलीभर पसरलेलं. प्रेताचे पिंजारलेले सुटलेले केसही रक्ताने माखलेले. जणू त्या मैताला रक्ततांडव अभिषेक झालेला. खूप सारं रक्त वाहून गेलेलं.
वाचण्याची जी वेळ असते ती निघून गेली होती. रमाबाईंची लहान सून मरून पडली होती. पुत्रसुतक संपताच सूनसुतक सुरू झालं. जणू दृष्टचक्र ठाकूर परिवारावर कोसळलं होतं. ठाकूर परिवाराच्या दुसऱ्या सदस्याचं निधन होऊन 13वं वगैरे उरकलं आणि तसे मनोहर आणि प्रिया पुन्हा मुंबईला आले. मिनल सांगतात 4 महिने झाले असतील. पुन्हा मनोहर आणि प्रिया यांच्या संसाराची गाडी रुळावर आली. दोघांना एकमेकांसाठी वेळ भेटू लागला आणि अशात प्रियाने मनोहरला आपण प्रेग्नंट असल्याची बातमी दिली. घरात आनंदाचं वातावरण पसरलं. मनोहर आपण वडील होणार हे ऐकून खुश झाले. प्रियाची काळजी घेऊ लागले आणि मी चाळीतल्या बायका प्रियाला जड काम करून देत नव्हतो. मनोहर कामावर गेले का प्रिया एकटीच घरी असायची. त्या एकटेपणात प्रियाला घराच्या 4ही भिंती खायला उठायच्या. मनात एक न सांगता येणारी भीती वाटायची. सतत 24 तास आपण कोणाच्या तरी नजरेखाली वावरतोय असा भास व्हायचा. एकावर एक त्यांच्या गर्भावस्थेतले महिने उलटले तसा एक विलक्षण बदलाव त्यांच्यात झाला. सतत कसली तरी काळजी लागून राहायची. मनावर दडपण यायचं. अंधारात कोणीतरी वावरतंय अशी भीती वाटायची. आपल्या होणाऱ्या मुलाला कोणीतरी धोका पोहोचवतंय असं वाटायचं. रात्री झोपल्यावर डोळ्यांच्या काळ्याभोर पडद्यामागे मेलेला दीर आणि मेलेली जाऊ त्यांच्या भयान वटारलेल्या डोळ्यांचे प्रेत घेऊन स्वप्नात दिसायचे आणि ते दोघेही येऊन प्रियाला घाबरवायचे. कधी कधी स्वप्नात दोघेही एकच वाक्य म्हणायचे, ती तुझं वाटोळं करीन ती तुझं पोर खाईल, ती सोडणार नाही तुम्हाला, कच्ची खाईल ती अवदसा तुम्हा सगळ्यांना. त्यांचा तो भसाडा आवाज ऐकून प्रियाची झोपच उडून जायची. अचानक मध्यरात्री 3 वाजता हिला जाग यायची. छाती धडधड करायची. भीतीने हिचं अंग थंड पडायचं. घसा कोरडा व्हायचा. त्यात आजूबाजूचं थंड वातावरण आणि काळोख हिच्या भीतीत भर घालायचा. वेळ दृष्ट घटनांचा मारा देत पुढे सरकत होती. रोज काही ना काही त्रास वाट्याला येत होता. प्रियाला असं वाटत होतं का कोणती तरी वाईट शक्ती आपल्याला आणि आपल्या बाळाला हानी पोहोचवू पाहते. मिनल सांगतात, एके दिवशी प्रियासोबत गप्पा मारताना, तशी मी तिच्या जास्त जवळ असल्याने तिने मला या सर्व घटना सांगितल्या. त्यांच्या गावचे सुतक, मेलेली माणसं स्वप्नात दिसणं, घरातले भास, सारं काही. जे ऐकून मला सुद्धा भीती वाटली. पण माझ्या ओळखीत ना कोणी बाबा ना भगत. त्यामुळे मी प्रियाला देवाची उपासना करायला सांगितलं. पण नाहीच, काहीच फरक पडला नाही. उलट दिवसेंदिवस होणारा त्रास वाढत चालला. तिचा चेहरा उदास, बेचैन, काळजीने भरू लागला. शारीरिक आणि मानसिक दोन्ही अवस्थेत ती खचू लागली. तिची ती दयनीय अवस्था पाहून मी सुद्धा तिच्यासाठी काहीही करू शकले नाही. याचं मला खूप वाईट वाटायचं. पण मी देखील हतबल होते. अशात प्रसूतीची वेळ जवळ आली आणि आपल्याकडील नियमानुसार पहिलं बाळंतपण करण्यासाठी 2 आठवड्या अगोदरच प्रिया आणि मनोहर गावाला निघून गेले आणि 3 महिन्याने ते जोडपं परत आलं. तेव्हा तिच्यासोबत एक गोंडस मुलगा होता, जो मनोहर रावांवर गेलेला. गोरा पान, गोल चंद्रासारखा चेहरा, टपोरे डोळे, नाजूक गोरे गाल, समोर पाहताच गोड हसायचा. आणि इतकंच नाही तर मला प्रियामध्ये सुद्धा एक बदल जाणवत होता. ती पहिल्यासारखी उदास, बेचैन नाही, आनंदात दिसायची, हसून बोलायची, प्रसन्न चेहऱ्याने वावरायची. पण तिच्या गळ्यात आता पहिलं असणारं सोन्याचं मंगळसूत्र नव्हतं, तर त्या जागी एक साधं छोटं सोन्याचं पान, ज्यावर काहीतरी रेखाटलेलं आणि त्या पानाच्या आजूबाजूला काळे मणी ओवलेले. बस हे छोटंसं मंगळसूत्र तिच्या गळ्यात, बाकी काहीच नाही.
एके दिवशी मी आणि प्रिया गप्पा मारत बसलो. तेव्हा बोलता बोलता मी तिला तिच्या गळ्यातल्या या मंगळसूत्राबद्दल विचारलं. तेव्हा मात्र तिचा चेहरा पडला. ती जराशी घाबरली आणि तेव्हा तिच्या तोंडून जी माहिती ऐकली ती भयंकर होतीच, पण मी तिचा कधीही या जन्मात विचारही केला नव्हता. गावावरून प्रिया मुलासोबत एक गोष्ट घेऊन आलेली आणि ती म्हणजे एक भीतीदायक अनुभव. मनोहरने प्रियाला तिच्या माहेरी सोडलं, जिथे प्रियाची आई, भाऊ, वहिनी असा परिवार होता. त्याच गावात एक जुनी वृद्ध म्हातारीण प्रसूती अगोदर रोज प्रियाची हालचाल विचारायला यायची, कारण तीच म्हातारी प्रियाची प्रसूती कार्य करणार होती. गावातली लोक त्या म्हाताऱ्या आजीला सुईण म्हणायचे. ती सुईण म्हणे पहिले देवीची भक्ती नसून करणी जादूटोणा करायची, पण नंतर तिने ते कार्य सोडलं. सुईंच्या देहातील शक्तीला प्रियाच्या आजूबाजूला वावरणाऱ्या वाईट शक्तीची ऊर्जा हळूहळू कळायला लागली आणि जेव्हा त्या दृष्ट घुमसत्या शक्तीची संपूर्ण ओळख कळाली तेव्हा सुईंने प्रियाच्या घरातल्या आई आणि वहिनीला त्याबद्दल सांगितलं. तुझ्या पोरीच्या नशिबात सवतीचा दृष्टफेरा योग आहे. तिच्या सवतीच्या आत्म्याचं ग्रहण आणि त्या ग्रहणाची झळ सारा परिवार सोसतोय. प्रियाच्या नवऱ्याची आधीची बायको झोपेत अचानक असुखाने मेली. आत्मा मध्यस्थ योनीत अडकून पडलाय. त्या सटवीचं आपल्या नवऱ्यावरचं प्रेम मेली तरी संपलं नाही अजून, आणि त्यात यानं दुसरं लग्न केलं म्हणून तिचा आत्मा मृत्यू यातनेचा कहर बरसवतोय. तुझ्या दीर आणि जाऊ दोघांना गिळून बसली आहे ती आणि आता तुझ्या मागं लागली. म्हणूनच तुला भास, विचित्र स्वप्न, 24 तास भीती वाटत असते, कारण ती अदृश्य स्वरूपात तुझ्या आजूबाजूला वावरते. सुईंने सांगितलेली ही हकीकत ऐकून प्रियाला जबर धक्का बसला, कारण स्वप्न, विचित्र भास यातलं काहीही तिने घरात सुद्धा सांगितलं नव्हतं. मग सुईंला कसं कळलं? हे कोडच होतं. प्रियाची आई आधी तिच्यावर रागवली. तिने हे सगळं आधी का नाही सांगितलं? पण सुईंने प्रियाच्या आईला शांत राहायला सांगितलं आणि प्रियाला मनोहरकडून पहिल्या पत्नीचं मंगळसूत्र आणून दे असं सांगायला सांगितलं. सुईंच्या सांगण्यानुसार प्रियाने मनोहरकडनं मंगळसूत्र मिळवलं आणि ते सुईंला दिलं. सुईंने ते एक दिवस स्वतःकडे ठेवलं आणि काय जाणो त्यावर काय काय विधी केली जी प्रियाला माहीत नाही. आणि दुसऱ्या दिवशी सुईन ते मंगळसूत्र घेऊन आली व म्हणाली, तुझं पहिलं मंगळसूत्र काढून टाक. आजपासून हेच तुझं मंगळसूत्र. जोपर्यंत नवरा आहे तोपर्यंत हेच घालायचं. याला चुकूनही काढायचं नाही. या मंगळसूत्राला सवतीचं पान म्हणतात. जर हे मंगळसूत्र घातलं तर तुझ्या सवतीचा आत्मा तुला त्रास देणार नाही. प्रियाने सुईंच्या हातून सवतीच्या पानाचं मंगळसूत्र घेऊन आपल्या गळ्यात घातलं. काही दिवसांनीच प्रियाची प्रसूती झाली. मुलगा झाला. मनोहरसहित सगळ्यांना खूप आनंद झाला. आणि मग 3 महिन्याने त्या सवतीच्या पानासहित प्रिया, त्यांचा लेक आणि मनोहर एक वाईट भूतकाळ मागे टाकून नवे आयुष्य घेऊन मुंबईत परत आले. शेवटी मनोहर आणि प्रिया दोघांचाही संसार चांगला सुरू झाला. प्रियाबाईंच्या समस्येचं निवारण झालं. सवतीमुळे होणारा त्रास गळ्यात सवतीचं पान घातल्यानेच ठीक झाला. प्रियाबाईंना पुन्हा त्या भासाने कधी पछाडलं नाही. पहिल्यासारखं मनावर दडपण जाणवलं नाही. अनाहूत भीती जाणवली नाही. मध्यरात्री स्वप्न पडली नाहीत. अखेर वाईट दिवस संपतातच ना. तसंच झालं. घरातील अनैतिक शक्ती बाहेर पडली. रात्री होणारे भास थांबले. प्रियाबाईंवर सवतीमुळे आलेल्या दृष्टचक्राचा अंत सवतीच्या पानानेच झाला. सवतीचं पान फक्त दागिना नव्हता, ते एका आत्म्याला बांधून ठेवणारं शेवटचं बंधन होतं. आज प्रियाबाई जिवंत आहेत, पण मनोहरराव कोरोनामध्ये वारले. पण
प्रियाबाईंनी त्यांच्या गळ्यातलं सवतीचं पान एका बॉक्समध्ये अजूनही जपून ठेवलंय. कारण कदाचित काही गोष्टी टाकून द्यायच्या नसतात, त्यात जपून ठेवायच्या असतात. भयासाठी नाही, आठवणींसाठी नाही, तर परत ते दिवस येऊ नयेत म्हणून. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.